नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। पालघर लोकसभा चुनाव की तिरंगी लड़ाई में भाजपा महायुति के उम्मीदवार हेमंत सावरा ने लाखों मतों से विजय हासिल की। देश भर में हुए 7 चरण में लोकसभा चुनाव का निकाल 4 जून को जाहिर होने के बाद एक तरफ जहां एनडीए गठबंधन को 293 सीट अपने नाम कर बहुमत हासिल कर परचम लहरा है, वहीं दूसरी तरफ इंडिया गठबंधन ने 234 सीट पर विजय प्राप्त की है। वहीं एनडीए गठबंधन को बहुमत हासिल होने पर सरकार बनाने के लिए तुरंत दिल्ली में मीटिंग बुलाकर सारी कवायद शुरू कर दी है। वहीं महाराष्ट्र राज्य के पालघर लोकसभा को लेकर हुई तिरंगी लड़ाई में भाजपा महायुति के उम्मीदवार हेमंत सावरा ने शिवसेना उबाठा के उम्मीदवार भारती कामडी व बविया के उम्मीदवार राजेश पाटिल को बड़ी शिकस्त देकर जीत का परचम लहराया है, जिसमें महाविकास आघाड़ी अबाठा के उम्मीदवार को हराकर 1,83,386 मत बढ़त बनाकर जीत हासिल करने पर भाजपा कार्यकर्ताओं में जश्न मानते देखा गया। पालघर लोकसभा सीट को विजय दिलाने में जीत का फैक्टर पालघर के पालक मंत्री रविंद्र चौहान व भाजपा पालघर जिला अध्यक्ष भरत राजपूत को माना गया। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावराजी यांनी आज आपल्या सर्वांना माहित आहे की सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रमजीवी आणि आमच्या बरोबर असणाऱ्या सर्व घटक पक्षांनी अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिल्यानंतर अतिशय जोमामध्ये कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं, नियोजनबद्ध पद्धतीने काम झालं आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला आपण पाहिलं असेल की पहिल्या फेरीपासून आतापर्यंत सर्व फेरींमध्ये त्यांना चांगलं यश हे प्राप्त झालंय। मला खात्री आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व विषयांना एक चांगला खासदार म्हणून डॉक्टर हेमंत सावराजी हे नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतील। येणारा काळ हा नक्कीच आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं आज विजयी झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा। पालघर जागा निवडून आली असली तरी सुद्धा राज्यात किंवा देशात जे आहे ते चित्र कुठेतरी भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत। सर्व ठिकाणचे निकाल अजून बाकी आहेत। आम्हाला खात्री आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारतील आणि पालघर जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर हेमंत सावरा सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय पालघरच्या असणाऱ्या समस्यांना न्याय देतील। धन्यवाद। खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक हाती प्रचाराची धुरा पूर्ण लोकसभेची सांभाळली आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं। त्यामुळे महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तळागाळातले सर्व कार्यकर्ते, मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा महायुतीचे असतील, यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं। कारण अतिशय कमी वेळ मिळाला आम्हाला प्रचाराला, पण तरी सुद्धा त्या प्रचारामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व कार्यकर्ते पोहोचले। त्यांना गेल्या 10 वर्षातली केंद्र सरकारची कामं ही प्रत्यक्षात आम्ही त्यांची जाणीव करून दिली आणि त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद हे मतदानाच्या रूपाने दिलेलं आहे आणि त्यामुळे मी हा पूर्ण जो विजय हा पालघर लोकसभेतल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला विजय समर्पित करतो। अरे हेमंत सावरा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, महायुतीचा। मागील काळामध्ये बऱ्यापैकी विकास या मतदारसंघाचा करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामध्ये बरीचशी रखडलेली कामं आहेत। हॉस्पिटलची कामं असतील किंवा रेल्वेचे काही प्रकल्प असतील, जमिनीचे प्रकल्प आहेत। त्यासोबत ग्रामीण भागामध्ये कुपोषण आहे, स्थलांतर, बेरोजगारी आणि सागरी भागाचे काही प्रश्न आहेत। त्यामुळे सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारे मी निश्चितच प्रयत्न करेन आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही भरीव तरतूद ज्या पद्धतीने करता येईल
अशा प्रकारचे फंड अवेलेबल करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स. ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.